शहादा ग्रामीण रुग्णालयाला अनेक गावांचा संपर्क आहे। रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत देखील आहे। मात्र रुग्णांना उपचार देण्यात आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम आहे असं चित्र निर्माण झालंय। या रुग्णालयातील एक गंभीर प्रकार समोर आला आहे। महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती, मात्र तब्येतीतील सुधारणा न झाल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली। यानंतर ती रुग्णालयापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर 6 दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून होती। डॉक्टरांसमोर रुग्ण असून देखील त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। एका सामाजिक संघटनेनं पुढाकार घेत आजारी महिलेला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांच्या अकार्यक्षमतेमुळे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती सेवाभावी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर आता या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। आम्हाला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला ज्यात मोहिदा रस्त्याच्या हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळ एक म्हातारी गेल्या 8 दिवसापासून पडून आहे। आमची टीम लगेच तिथं पोहोचली आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा त्या म्हातारीमध्ये जीव होता। आम्ही तिला पाणी वगैरेही पाजलं। त्या दरम्यान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला। त्यांना 3-4 वेळा फोन केला, त्यांनी एकही फोन आमचा उचलला नाही। आमच्यासमोरून ॲम्ब्युलन्स गेली, आम्ही तिला थांबवले, पण त्यांनी पेशंट असं सांगून पुढे चालले गेले, ॲम्ब्युलन्स देखील थांबली नाही। मग आम्हाला त्यानंतर कळलं की इथल्या प्रशासनाचा, इथल्या डॉक्टरांचा ह्या सगळ्या गैरसुविधामुळे त्या आजीचा जीव गेला। आम्ही लगेच जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांना संपर्क केला। मॅडमांना इथली घडलेली सगळी घटना आम्ही सांगितली। मॅडमांनी लगेच ॲक्शन घेतलं आणि अर्ध्या तासात सगळे डॉक्टर, तिथले कर्मचारी उपस्थित झाले आणि त्यांना जा विचारल्यानंतर मग त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, जी आम्हालाही योग्य वाटली नाही। इथे भरपूर साऱ्या सुविधा ऑलरेडी स्थापित झाल्या आहेत, पण इथले मेजर इश्यू असतील इथले स्थानिक डॉक्टर, नर्सेस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आढळून आल्या की यांनी त्या गोष्टींचा वेळोवेळी वर मागणी केली आहे, पण त्या गोष्टी यांना इथं पूर्णत्वास यायला अजून विलंब होतोय। जसं की इथे आयसीयूचा पूर्ण सेटअप तयार आहे, पण त्या आयसीयूला लागणारा जो प्रीपेडचा सप्लाय आहे तो सप्लाय अजूनपर्यंत इथे आलेला नाही आहे। इथे एक त्यांचं जनरेटर आहे, पण ते जनरेटर पण तिथे योग्य त्या सप्लायमुळे सुरू होत नाहीये। इथले डॉक्टर आहेत, त्यांनी पण प्रयत्न केले, पण त्यांना तेवढं तिथे मॅन पॉवर सप्लाय पण त्यांना कमी मिळत आहे। तर माझी एक सामान्य नागरिक म्हणून एक विनंती आहे की हे जसं की 3 फेज सप्लाय म्हणा, जनरेटर म्हणा, इथे पुरेसं मनुष्यबळ आहे, हे जर तुम्ही गेलं तर ह्या रुग्णालय अजून थोडं जोमाने काम करेल। लोकशाहीच्या या बातमीनंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। याबाबत कोकाटे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। शहादा जवळ एका महिलेचा उपचाराच्या अभावी मृत्यू झालेला आहे आणि अनेक वेळेस आरोग्य यंत्रणा निष्काळ करतात पाहायला गेलो। आपण काय आदेश करणार आहात? मी लोकशाही आघाडीवरती ही सगळी बातमी माझ्या पाहण्यामध्ये आली। काल मी सिव्हिल सर्जन बरोबर फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काल संपर्क होऊ शकला नाही, पण मी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की या संदर्भात सविस्तर अहवाल या ठिकाणी सादर करा, चौकशी करा आणि सविस्तर या ठिकाणी माहिती मला जर लवकरात लवकर उपलब्ध करून दिली तर त्यामध्ये मला योग्य त्या दिशेने कारवाई करता येईल। त्यामुळे जो कोणी दोषी असेल आणि त्यामुळे जर उपचाराअभावी मृत्यू झाला असेल तर त्याच्यावरती कारवाई निश्चितपणे केली जाईल। अनेक वेळेस आरोग्य यंत्रणा पाहायला गेलो तर त्या ठिकाणी डॉक्टरचा सगळ्यांचा स्टाफ पण नसतो। ते डॉक्टरांचं म्हणणं की आम्हाला पाहिजे तेवढे व्यवस्थापन नसेल, यंत्रणा आहे, अनेक मशिनरी आहे, उपचार नाही मिळत। काही व्यवस्था नसेल तर मग त्यांनी ऍडमिट करून घ्यायला नको किंवा मग त्या पेशंटला मार्गदर्शन नीट केलं गेलं पाहिजे आणि व्यवस्था असेल तर ती नीट वापरता आली पाहिजे। या दोन्ही गोष्टी आहेत। तर नक्की काय प्रॉब्लेम झाला तो मी जोपर्यंत माहिती घेते तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। मी माहिती घेतो, 2 दिवसामध्ये मी त्यांना सगळा अहवाल सादर करायला सांगितलं आहे। 2 दिवसात अहवाल आला की त्या संदर्भात मी खुलासा करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।